महाराज की जय। बोला कांकेश्वर महाराज की जय। बोला खापरेश्वर महाराज की जय। जे शेतकरी संघटन जे त्या प्रसंगात तुझ्या पायाकडे म्हणता पावसा लागून येण्या म्हणता जे पावसा लागून प्रसंगात तुका विरोध करता जो भेटेल तुला जो त्याच ना जो माझ्या सेवा केल्याची बरी पावना त्याच आमला जे काय प्रसंगात शेतकरी संघटन येऊन तुझ्या जे पावसाबद्दल म्हणता याचना जो भेटेल तुला फुलाचो हात त्याच सेवा केल्याची बरी पावना बऱ्याच शब्दाचा तो आठव करून जे अनुभव करा जे 24 वरांपर्यंत जे पावसाची जे आत्मा जी सुरुवात झाली असं तुझा चमत्कार करून देऊन जाय त्यांना जे चुनाव स्थानचे प्रमुख पंचायती देवता त्याच गोयांच्या प्रमुख सगळे देवदेवता त्याच त्या गोयांचे सगळ्या प्रमुख म्हणता ज्या स्थायिक म्हणता राष्ट्रीय सगळ्यांचा खरी कृपा शिरून जे म्हणता जे आत्मा जे किती तुला आपल्याला माफ करून बरे मित्रांनो म्हणता जे आत्मा जे पावसाची म्हणता जे आत्मा जी सुरुवात करून घेऊन जाय त्यांना ते म्हणता जे आत्मा जे किती घटना किती असं जाऊ किती बदल असं किती सगळ्यांना ते प्रार्थना करून बरेच जे पावसा म्हणता जे आत्मा जे सुरुवात केली असे तुझे नाव देखील करून घेऊन जाय बरे म्हणता जे आत्मा जो किती तरी चमत्कार घडून आणून किती तरी चमत्कार करून देऊन जे काय प्रसंगात ज्या पायाकडे जे पावसा लागून आमचा आम्ही सांगून घेता म्हणता बऱ्याच शब्दाचा तो आठव करून बरेच जे लोक असे करून जो आम्ही सांगण्या गोड्यांकडे तुषार माफ करून त्याच स्थानचे ग्रामदेव दरवेळ स्थानची शांतादुर्गा त्याच स्थानचे प्रमुख पंचायत देवता सगळ्यांना बरे तू राजी करून बरे जे पावसाचे म्हणता भगवान म्हणता बरे ऐतिहासिक करून घेऊन आणता त्यांना जयंता केले तुला तू माफ करून जय काम झाले की यथा शिकते परत तुझ्या विकास करता बऱ्याच शब्दाचा तो आठव करून बरे त्यांना बरे त्या पावसाचे म्हणता सुरुवात करून घेतले आणि तुझी नाव देखील करून देऊन जाय सांगण्या वाटत तुझा माफ करून बऱ्याच शब्दाचा आठव कर कल्याण कर निष्ठान माझे नाव कायतण डिसूजा हांव एक शेतकरी हांगा बोडगेश्वर तोंडा फुडें देवाच्या तोंडा फुडें म्हजें शेत आहा आनी आमी आतां कितलीं वर्सां जालीं शेत करता आनी देवाक हांव पांयां पडोन आयज आमी मागांक येयल्या की आमचें शेत इतले आमी त्रास काडटात रात आनी दीस शेतां पूण आमकां आयज पावसाचो थेंब ना पूण देवान आमची आयज मागणी आयकची आनी आमकां शेतान आमी बी हाडून दवरलां सारें सगळें हाडलां आनी जरी तर पावस ना जाल्यार फुडें आमी कितें खातले आमचे कडेन कांय ना न्ही आमी फक्त शेताचेर आहात आनी आतां हो शेत आतां हो पावस आतां कित्या खातीर ना आनी कितें देवाक आमचें चुकलां तें म्हाका कांय सांगूंक हांव शकना पूण देवान आमची मागणी आयका शेतकारांची कित्याक आमी इतले तळतळटात शेताक लागून ती मागणी आयकून आमकां देवान आमचे उपकार करून आमकां आमचो चमत्कार करून आमकां पावस घालचो म्हणून म्हाजी इतली मागणी आहा आनी हो पावस कित्या खातीर येयना तोय आमकां खबर ना ही झाडां बेडां खातीर कापून सगळी वाट लायल्या म्हणूनय येयना जाल्यार हांव नको पूण देवान तें कितें तरी आयचें आयज काल म्हणटात सगळी ग्रिनरी करा पूण ही बिल्डिंगेचे सगळे बिल्डिंग जाल्ल्यो आहा आनी ग्रिनरी खंयच्यो वयतल्यो आमी शेतां तर करिना शेतां म्हणटा पुरया आनी हांगा बिल्डिंगो बांदया आनी त्यो ह्यो तर बिल्डिंगो जाल्या जाल्यार आमी हांगा ग्रिनरी खंयची आसतली आनी पावस खंयचो येतलो तेन्ना हांव देवा लागीं इतलेंच मागता आमचे मागणें आयकून घेवचें आनी पावस घालचो म्हणून देव बरें बोडगेश्वर महाराज की जय। आज कायतान बाबान सांगलें तुमकां की आमी आज खूब दीस जाले आतां म्हाका दिसता मिर्ग जावन 15 दीस जाले 6 तारखेक मिर्ग घातले आमचे आनी आज जवळ जवळ 20 तारीख जाली आनी 15 दीस जाले की आमी पावसाची वाट पळयतात शेतां तर नांगरून दवरल्यात पूण पावस ना ती रोवपाक जाय पूण अशें शेत अशें आशेलां पावसाक की शेतकार आनी हो बळी राजा जो पळय आसा तो सामको चिंतेत पडला की कितें जातलें काय म्हूण फुडें अशेंच प्रसंग एक 2-3 वर्सां पयलीं येयल्लो हांगा आनी तेन्ना आमी शेतकरी सगळे एकठांय जावन देवा कडेन मागणें केल्लें सांगणें केल्लें आनी देवान आमकां म्हाका दिसता दुसऱ्याच दिसा कित्याक म्हणल्यार घोग्यांनी पावस हांगा पडलो असो चमत्कार बोडगेश्वराचो असो देव धांवपी पावपी उल्याक उबो रावपी असो बोडगेश्वर देव ताजे दावे वटेन आसा काणकेश्वर आनी उजव्यान आसा खापरेश्वर
त्या तिगाय देवांनी एकठांय येवन आमच्या शेतकारांचेर आमच्या बळीराजाचेर कितें तरी कृपा करची अशें म्हाका दिसता. कित्याक उदक ना जाल्यार कांयच ना, उदक ना जाल्यार जिवन ना. आज फक्त मनीसच न्ही पण जनावरां जावं सुकणीं जावं जें जें कितें आसा पळय उदकाक लागून आसा. आनी समज म्हूण तूं अशी बळीराजान अशी दडी मारली, समज पावस आयलो ना जाल्यार कितें जातलें फुडें. देवांकडे सांगणे करा. आमच्या देव दामोदराकडे जेन्ना प्लेग येयल्लो ते टायमार सांगणे केल्ले आनी आमी मागीर सोपतो केल्लो. तशीच परिस्थिती आयज येतली. सांगणे करा आपापल्या जागेकारांकडे. आमी जो मेरेन तांकां शरण वचना तो मेरेन आमकां ते माफ करचे ना. ही आयज आमकां तेणी शिक्षा दिलेली आहा. कसली शिक्षा? आमी झाडां काबार केली, शेतां पुल्ली, दोंगर काबार केले, झरे काबार केले, पर्यावरण नश्ट केले, आमी जनावरांक दुखयली, पशु पक्ष्यांक दुखयले. म्हणून आयज ही आमची परिस्थिती येयल्ली आहा. मागता सगळ्यांकडे सगळे जावन मेळून होम हवन जागेकारांकडे येवन कुदेवाक सांगणे करा आणि सांगा देवाक मागणे करा आणि सांगा देवाक की देवा बेगीन पावस पडो म्हणून. देव बरें करूं. बोला खापरेश्वर महाराज की जय. बोला खापरेश्वर महाराज की जय. आम्ही आयज बोडगेश्वर देवळान येयल्लेले आणि आम्ही आयज देवाकडे मागणी केला की हो पाऊस आमचो बळीराजा जो शेतकार आणि सगळ्या लोकांक हो पाऊस हो गरजेचो. आणि म्हाका एक उगडास आसा की आमी 3 की 4 वर्सां फाटीं दिपेशो आसलेलो, अनिल केरकर आसलेलो. आमी अशेंच एक फावट गाराणे घातलेले देवा पावस हो पडोनी म्हणून. पावस नासलेलो 1 म्हयनो कंटिन्यू दिसताले. आणि मागीर तेच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिसा पाऊस असो सगळे पावसान शेतां बितां भरली आणि आमची झरी बाय सगळे असे भरलेले. आणि आतांय हांव देवा कडेन मागणी करता, देवा बोडगेश्वरा आमकां पावसाची गरज आसा. पाऊस बेगीतल्या बेगीन पडोनी आणि तुजो चमत्कार दाखय देव. देव बरें करूं. पडटा बोडगेश्वराच्या देवळाकडे आसा. दादागिरी करू नका आमच्या लोकांकडे आणि लोकांक सोदू नका. आणि मेन म्हटल्यार फोटींग उलोवं नका प्लीज. पाया पडटा. माझे घर योजना कोर्टान आसा. हांगा लोकांच्या हातीन पत्रिका दिवन फटींगपणा करू नका. तो पयलींच सांगता. बरें जावचें ना. बोडगेश्वराच्या पांयाकडे आसा. हांगासून गाराणे केलेले घातले आहा आमी. तुम्ही जे कोण आमच्या कडेन खेळटात, आमच्या शेतकऱ्यांकडे खेळटात, तुमचे कोणाचे बरें जावचें ना. अजून टाइम आसा. सुधरा. आमकां हे मेगा प्रोजेक्ट नाका. हे मेगा प्रोजेक्ट आमचे उदीक खातात, आमचे डोंगर काबार करतात, आमचे झरे काबार करतात, आमची शेतां काबार करतात. अरे ये आणि म्हापशा वाठारांत पळया रे, ही शेतां कितली पुरून उडयलेली आहा ती. ही शेतां ना घंटा सुद्धा वाजली बोडगेश्वराची. शेतां ना जाल्यार आमी ना. सो प्रमोद सावंतान जागे जावपाची गरज. तूं खरो गोंयकार आणि खरो नीज गोंयकार जाल्यार ही शेतां वाचोवपाचो प्रयत्न करतलो, वॉटर बॉडीज वाचोवपाचो प्रयत्न करतलो, हे डोंगर वाचोवपाचो प्रयत्न करतलो आणि कारापूरचो प्रोजेक्ट कॅन्सल करतलो. देव बरें करूं. एक प्रश्न विचारपाक प्रमोद सावंत डायरेक्ट म्हणटा कितें विचारीत जाल्यार तो म्हणटलो भिवपाची गरज ना, उदक आसा आमच्याकडे सगळे अवेलेबल आसा. तेच सांगला न्हू पूण हांवें तुका. लोकांच्या- तेच लोकांक सांगला तूं कितें हांवें तुका. आव्हान करता? हांव लोकांक आव्हान उदक ना करता, जाल्यार. लोकांनी जागे जावपाक जाय आणि या मंत्र्यांच्या घरा वचून बसपाक जाय. आयज आनी काय पर्याय ना. हे उदीक आमकां जे आयज ना न्हू हेका हे जबाबदार आसा. झाडां आमी मार म्हणून सांगलेली, डोंगर आमी काबार कर म्हणून सांगलेले, शेतां आमी पूर म्हणून सांगलेली, वॉटर बॉडीज आमी काबार कर म्हणून सांगलेले. आज हेंच्यांनी म्हाका एकूच प्रश्नाचे उत्तर दिवपाचें. वॉटर बॉडीज सेटलमेंटान कशें वचोंक शकता? जे उदक आमी पिता ते सेटलमेंटान कशें वचोंक शकता? हे आमकां सुभाष फळदेसाय, प्रमोद सावंत, आमचो PWD मिनिस्टर सगळ्यांनी आमकां उत्तर दिवपाची गरज आसा. TCP मिनिस्टर सगळ्यांनी उत्तर दिवपाची गरज आसा. वॉटर बॉडीज कशें सेटलमेंटान आणि कशें कन्वर्ट जावपाक शकता? जावकूच शकना. हेका हे जबाबदार आहा सगळे.